पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यांनी उत्तर दिलेलं आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण पाहत आहोत की भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक केलेला आहे आणि त्याचंच आता संपूर्ण जगभरामध्ये देशभरामध्ये कौतुक होताना पाहायला मिळते। मी सध्या मंत्रालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाकडून खरं तर अशा पद्धतीने एक बॅनर लावण्यात आलेला आहे। हे जे बॅनर आहे ते भारतीय सैन्याचं अभिनंदन करणारं हे बॅनर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे बॅनर पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेलं आहे। याच्यावरती मोठ्या अक्षरामध्ये भारत माता की जय आणि त्याच्यासोबतच खाली ऑपरेशन सिंदूर असा ठळक मथळा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने हे सगळं ऑपरेशन पार पडलेलं आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला भारताने घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सर्व स्तरातून भारतीय सैन्याचं खरं तर कौतुक होताना पाहायला मिळते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा खरं तर सैन्याचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा बॅनरच्या माध्यमातून खरं तर सैन्याचं कौतुक या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। जशा पद्धतीने पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटक जे ते मारले गेले होते आणि तसाच बदला चोख असा बदला जो आहे तो भारतीय सैन्य दलाने घेतलेला आहे। त्याच्यानंतर दिलेलं प्रत्युत्तर याचा आता संपूर्ण जगभरातून कौतुक होताना पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आपण बघतो की हा जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर अजूनही पुढे भविष्यामध्ये काही घटना घडेल असा जो एक अंदाज आहे तो देखील वर्तवला जात आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।